आजच्या काळामध्ये जिथं लोक सोशल मीडिया आणि स्वतःच्या कामात व्यस्त असतात, तिथे माणुसकीचं एक अनोखं उदाहरण समोर आलं आहे. रस्त्यामध्ये जखमी झालेल्या एका शालेय विद्यार्थ्याला एका मुस्लिम कुटुंबाने केवळ वाचवलंच नाही, तर त्याच्यावरती उपचार करून त्याला आधारसुद्धा दिला. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. मिळालेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी आपल्या सायकलवरून जात असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि तो गंभीररित्या खाली पडला. त्याच्या हातापायाला जखमा झाल्या, त्याचबरोबर नाकाचा घणाही फुटला, त्यामुळे रक्तस्रावसुद्धा होऊ लागला. याचवेळी रस्त्यालगत असणाऱ्या या मुस्लिम कुटुंबाने प्रसंगावधान राखलं आणि तातडीने मुलाला सुरक्षित ठिकाणी बसवलं. त्याचबरोबर मुलाला पाणी पाजण्यापासून ते त्याच्या जखमांवर मलमपट्टी करेपर्यंत त्या कुटुंबाने एखाद्या पोटच्या मुलासारखी त्याची काळजी घेतली. इतकंच नाही तर मुलाच्या पालकांना संपर्क करून त्यांना धीरसुद्धा दिला आणि ते येईपर्यंत मुलाची साथसुद्धा सोडली नाही. मदत करणाऱ्या व्यक्तींच्या मते, आम्ही पाहिलं की मुलगा खूप घाबरला होता. अशा वेळी जात किंवा धर्म बघण्यापेक्षा त्या मुलाला वाचवणं आणि त्याला आधार देणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं. तर मुलांच्या पालकांनीही या ठिकाणी असं सांगितलं की आज या कुटुंबाने माझ्या मुलाला जे प्रेम आणि मदत दिली आहे, त्याने आमचा माणुसकीवरचा विश्वाससुद्धा अधिक दृढ झाला आहे. खरंच जात पात आणि धर्माच्या भिंती जेव्हा माणुसकी आड येते तेव्हा समाज दुभंगतो. पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा समजतं की माणुसकीचा धर्म हा सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे. या मुस्लिम कुटुंबाच्या या कार्याला नवमहाराष्ट्र टाइम्सचा सुद्धा मानाचा मुजरा. नाही याला तर टर्न जमलेला नाही, ते डायरेक्ट स्लिप झाली. सिंगल फोन लावला का?